ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, माणसाचं शरीर आणि माणसाला लाभलेलं जीवन ही परमेश्वराची मानवाला मिळालेली उत्तम अशी देणगी आहे, भेट आहे. कारण हे जीवन एकदाच मिळत असते. हे शरीर माणसासाठी परमेश्वराने एकदाच निर्माण केलेलं आहे. आणि जर का या शरीर संपलं किंवा जीवन संपुष्टात आलं तर ते आपल्याला परत मिळवता येत नाही. या जगातील गोष्ट आपण विकत घेऊ शकतो, कपडे परत आणू शकतो, मौल्यवान व्यक्ती आपण परत आणू शकतो, परंतु जीवन मात्र परत मिळवता येत नाही. आणि आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव देखील अगदी महत्वाचा आहे, मोलाचा आहे, कारण ती देवाने दिलेली देणगी आहे. आणि प्रत्येक अवयव न चुकता आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. म्हणून आपण त्याला जीवन असे म्हणतो. जीवनाची यात्रा चक्र चालत राहते, कारण अवयव हे न चुकता कार्य करत असतात. आणि एक मुख्य अवयव जो आपल्या शरीरामध्ये न थांबता न चुकता कार्य करत असतो, तो अवयव म्हणजेच हार्ट, हृदय. जर हृदय थांबलं तर आपला जीवन देखील थांबत असते. आणि म्हणूनच आपण जागे असू द्या, चालत असू द्या किंवा झोपी गेलेले असताना देखील हृदय न थांबता न चुकता आपलं कार्य करत असते आणि संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करत असते. आणि म्हणून असं सांगतात की हृदयाला मध्ये माणसाच्या हृदयामध्ये भरपूर अशी जागा असते. जागा कशासाठी? आपल्या प्रिय व्यक्तीसाठी. जागा कशासाठी? परमेश्वरासाठी. जागा कशासाठी? अनेक असे रहस्य ठेवण्यासाठी. आणि जेव्हा आपण आनंदी होतो, जेव्हा आपण हर्षभरित होतो, तेव्हा प्रथम त्याचा आस्वाद, प्रथम त्याचा अनुभव आपल्या हृदयामध्ये जाणवत असतो. पण जेव्हा आपलं मन खिन्न होत असते, जेव्हा दुःखाच्या सागरातून आपल्याला जावं लागत असते, तेव्हा देखील त्याचा अनुभव प्रथम आपल्याला त्या हृदयामध्ये येत असतो. आणि म्हणूनच हृदयाला अगदी संवेदनशील असे म्हटलं जाते, कारण त्याची जाणीव मनुष्याला प्रत्येक होत असते. आपल्या परमेश्वराचं हृदय देखील तोच आहे, कारण परमेश्वर स्वतः मनुष्य झालेला होता. आणि मनुष्य असल्या कारणानं त्याला मनुष्याच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये असलेल्या सर्व गोष्टी, रहस्य याची ठाऊक होती. या रहस्य त्याला माहित होतं, दुःख त्याला माहित होते. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या दुःखातून देखील गेलेला होता. अनेक सुखाचा आस्वाद देखील त्याने घेतलेला होता. परंतु परमेश्वराचं हृदय हे माणसाच्या हृदयापेक्षा थोडंसं वेगळं होतं. कारण परमेश्वराच्या हृदयामध्ये केवळ चांगल्या लोकांसाठी नाही, तर पापी लोकांसाठी देखील जागा होती. परमेश्वराचं हृदय पापी लोकांसाठी देखील, गरीब लोकांसाठी देखील, अनाथ लोकांसाठी देखील ते फडफडत होतं, थांबलेलं होतं. आणि म्हणूनच त्याच हृदयातून करुणेचा, प्रीतीचा सागर वाहताना आपण पाहत आहे. एवढंच नाही तर क्रूसावरती टांगलेला असताना देखील परमेश्वराने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हृदयातून आपल्या सर्वांवरती प्रीती केली. एवढी प्रीती केली की एवढ्या वेदनेतून जात असताना, न पाप करता सुद्धा एवढ्या दुःखाच्या डोंगर वाहत नेत असताना त्याने आपल्या मारेकरांना क्षमा केली. ही क्षमा त्या प्रभू येशूच्या त्या हृदयातून आलेली. आज देऊळ माता प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र हृदयाचा सण साजरा करीत असताना आपल्या सर्वांना त्या हृदयाकडे एकटक पाहण्यासाठी पाचारण करत आहे. आणि त्या हृदयाकडे पाहिल्यानंतर परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे की आपण देखील ख्रिस्ताचं अनुकरण करावं. ज्याप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझ्याकडे या, तुमचं ओझं माझ्यावरती द्या. परमेश्वराच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांसाठी जागा आहे. जी व्यक्ती पश्चाताप करते त्यासाठी परमेश्वराच्या हृदयाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. जी व्यक्ती पश्चाताप करून परमेश्वराकडे परत येत असते त्यासाठी परमेश्वर थांबलेला असतो. असं त्याचं नम्र हृदय, असं त्याचं करुणामय हृदय, असं त्याचं संवेदनशील हृदय आज आपल्यासाठी परमेश्वर उघडं करत आहे. फक्त आपल्याजवळ काय परमेश्वर अपेक्षा करत आहे की आपण देखील पहिलं पाऊल उचलावं, त्या हृदयाकडे जावं, त्या हृदयाचा अनुभव घ्यावा. आणि ते अनुभव घेतल्यानंतर परमेश्वराची गुण आपण आत्मसात करून हृदयातून आपण इतरावरती प्रीती करावी, हीच परमेश्वराची इच्छा आहे. आज
प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र हृदयाचा सण साजरा करत असताना आपण परमेश्वराकडून त्या हृदयासारखं आपलं देखील हृदय असावं अशी प्रार्थना करूया. हृदयातून इतरांना क्षमा करूया. परमेश्वराने त्याच्या हृदयामध्ये काय जपून ठेवलेलं होतं? द्वेष नव्हता, कलह नव्हता, मत्सर नव्हता, टीका नव्हती. तर परमेश्वराच्या हृदयामध्ये नेहमी प्रीती होती, क्षमा होती, करुणा होती. तेच हृदय आणि तेच गुण आपण देखील आपल्या हृदयामध्ये ठेवावी म्हणून आपण परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया. आमेन.